मंडळी नमस्कार. सोलापूरमध्ये ट्रक चालकाला प्रचंड मारहाण केली सावळेश्वरच्या टोलवर आणि त्यानंतर काय झालं तर तो जो ट्रक चालक होता तो बसव कल्याणचा कर्नाटक मधला होता आणि तो जात असताना गाडी थांबवली आणि त्याला सांगण्यात आलं की तुझी गाडी जी आहे ही ओव्हरलोड आहे आणि ओव्हरलोड गाडी नसताना देखील त्या ट्रक चालकाला प्रचंड अशी मारहाण करण्यात आली. तिथले जे टोलचे कर्मचारी होते त्यांच्याकडनं म्हणजे त्या ट्रक चालकाला रक्त येईपर्यंत मारलं. मग त्यानंतर झालं काय, ही बातमी वाऱ्यासारखी पसरली आणि त्यानंतर तिथे ट्रक जे आहेत त्या येऊन थांबल्या आणि त्यानंतर जो दिसेल कर्मचारी त्याला पालतं घालून घालून तुडवलेला आहे. याचं कारण म्हणजे काय तर ड्रायव्हर एकटा झाली आणि त्यानंतर तो टोल बंद करण्यात आला, टोल फोडण्यात आला. त्यामुळे लक्षात असू द्या, आपल्या आजूबाजूचे जे टोल आहेत ना याच्यावरती लक्ष ठेवा. होतंय काय, बाहेरून येणाऱ्या परराज्यातून येणाऱ्या ज्या गाड्या आहेत ना यांच्यावरती सर्रास दादागिरी केली जाते. आपल्या एरियातल्या जे जरी गाड्या असतील तरी दादागिरी केली जाते. म्हणजे पुण्याची जर गाडी असेल आणि ती कोल्हापूरमध्ये जर गेली तर तिला दादागिरी केली जाते. हे सगळं का केलं जातं तर यांना भाड खायची सवय लागलेली आहे. म्हणजे गरिबाची जी भाड असते ना ती खायची सवय लागली ह्या टोलवाल्या कर्मचाऱ्यांना. इथे नितीन गडकरी साहेब सांगतात की आम्ही डिजिटल केलंय सगळ्या गोष्टी. मग डिजिटल केल्यात तर तुम्ही टोलवरती हे गुंड कशासाठी पोचले आहेत किंवा तुम्ही कॉन्ट्रॅक्ट जे आहे ते का बरं देता? फक्त लुटण्यासाठी, गरिबांना लुटण्यासाठी देता का? तर मला पडलेला हा प्रश्न आहे. तुम्ही जर डिजिटल सगळ्या गोष्टी केल्यात तर मग रोज कुठे ना कुठे ट्रक ड्रायव्हरला का मारहाण होते? याबद्दल तुमचं काय म्हणणं आहे? तुम्हाला काय वाटतं की काल जे काही केलं ना ट्रक ड्रायव्हरनी ते योग्य केलं असं मला तरी वाटतं. कारण गडकरी साहेब आहेत ना यांच्यापर्यंत ही बातमी पोहोचणार नाही. पण इथून पुढे लक्षात असू द्या, जर टोलवर दादागिरी केली तर त्याला पालतं घालून तुडवायचं. ही सगळ्या ड्रायव्हर संघटनांनी एकी करा, जेणेकरून पुढे चालून आपल्याला भविष्यामध्ये प्रॉब्लेम येणार नाहीत. तुम्हाला याबद्दल काय वाटतं? तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला नक्की द्या आणि चॅनलला जर तुम्ही नवीन असाल तर सबस्क्राईब करा, कारण आपण जे काही करतो ते ट्रक चालकासाठी